ह्याला खरं तर चंद्राला कोणी शत्रू नाही आहे राहूशिवाय. हां. त्यामुळे हे सगळ्यांनाच चालतात. बरं. फक्त आपण म्हटलो तसं स्वभावाच्या फरकामुळे जरा नीट बघून द्यायला लागतं. आता जर मेष आणि सिंह जर जोडीदार असेल, मग ती स्त्री का असेना, अधिकारवाणीतच बोलणार ना, हो. समजून थोडीच घेणार आहे. कर्क राशीलाच दरवेळेला पडती बाजू घ्यायला लागणार आणि त्याच्यामुळे मग एक आपला अंत होतो की माझे पेशन्स संपले, आता मला नाही सहन होत. मग टोकाचे निर्णय घेतले जातात ते त्या कारणामुळेच. बरोबर. पण तरीही कर्क रास बऱ्यापैकी खूप मोठा काळ सहन करू शकते ह्या राशींना. इवन धनुराशी अग्नितत्वाची आहे, त्यामुळे पेशन्स कमी असतात ह्या लोकांमध्ये. ह्यांचं चांगलं जुळतं ना ते वृषभ राशीशी. कारण वृषभ राशीचे क्वालिटीज आणि कर्क राशीचे क्वालिटीज सारख्या आहेत, बऱ्यापैकी सारख्या आहेत. म्हणजे शुक्रासाठी चंद्र हा शत्रू मानला जातो, पण तरीही त्यांच्या स्वभाव जुळत असल्यामुळे त्या लेवलला खटके उडत नाहीत आणि एक चांगली जोडी म्हणू शकतो आपण.